करीत असताना त्या प्रोजेक्ट बद्दल. ठीक आहे. होस्टिंग म्हणजे आपल्याला जो आपला वेबसाईट बनवली किंवा आपण जी एक ई कॉमर्स नावाची वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटला आपल्याला गुगलला होस्ट करायची. ओके ना? ठीक आहे. तुम्हाला दाखवतो की आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे आहे. डेस्कटॉपमध्ये A to Z React.js नावाची जी फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये आपण वेबसाईट ऍप नावाच्या फोल्डरमध्ये काहीतरी आपण ऍप्लिकेशन क्रिएट केलं होतं. जस्ट त्याला मी इथे CMD मध्ये ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर प्रोजेक्टला VS कोडला ओपन करण्यासाठी कोड पेस्ट डॉट आणि एंटर केले. ठीक आहे. ह्या प्रकारे आपल्याला त्या प्रोजेक्टचं काय इथे प्रॉपर स्ट्रक्चर पाहायला भेटतंय नाही ते. ठीक आहे. हे सर्वांना माहित असेल, काही प्रॉब्लेम नाहीये इथे तर. ठीक आहे. ह्या प्रोजेक्टला रन करायची असेल तर आपण इथे कमांड टाकणार npm run dev. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर आपल्याला माहिती आहे एक काहीतरी छोटीशी URL भेटणार आहे. ओके. आता ह्या URL ला मी क्लिक केलं किंवा ब्राउझरला येऊन सर्च केलं तर माझी जी काय ई कॉमर्स नावाची जी वेबसाईट होती ती वेबसाईट काय झाली मला इथे ओपन झाली. आता बऱ्याच जणांनी काय केलंय माहितीये की जी वेबसाईट आहे ती वेबसाईटची रेकॉर्डिंग काढून मी ग्रुपला शेअर केली. बरोबर पक्का. ठीक आहे. काय झालंय माहितीये. ठीक आहे. जो हा वरचा पार्ट आहे का तो बरोबर आहे, पण मी याचा सेकंड पार्ट स्क्रोल केला तर इथे प्रोडक्ट किती शो होतात. त्यांचे असे 5-50 प्रोडक्ट शो होतात. किती होतात. 5-50. कसं काय 5-50 होतात. की जी मी एपीआय बनवली त्या एपीआय मध्ये जे फीचर नावाचे प्रोडक्ट आहेत त्या फीचर नावाच्या प्रोडक्ट मध्ये फक्त प्रोडक्ट किती आहेत. 3च आहेत. न्यू मध्ये एकच आहे आणि बेस्ट सेलिंग मध्ये 3 प्रोडक्ट आहेत. बरोबर ना. मग बाकीच्यांचे इथे 7-8 प्रोजेक्ट कसं काय शो होतात. म्हणजे त्यांनी काय केलंय सगळा स्टॅटिक डेटा शो केलाय. नाहीतर ठीक आहे जी आपण प्रोजेक्ट मध्ये एपीआय यूज केली ती एपीआय त्यांनी कॉल केली का. फक्त त्यांनी HTML ची डिझाईन केली आणि त्या डिझाईन बद्दल आम्हाला इथे असं शो केलं. ठीक आहे. त्यामुळे मी जी त्यांनी रेकॉर्डिंग शेअर केली त्या रेकॉर्डिंगला मी रिॲक्ट सुद्धा नाही केलं. ठीक आहे. आता एक ठीक आहे सगळ्यांचं बघत बसलं तर आपल्याला माहितीये कुणी तसं केलंय सगळ्यांना आपापलं माहिती आहे. बरोबर ना. प्रोडक्ट पेज वर गेलात तिथे आहे प्रोडक्ट पेज प्रॉपर दिसते, पण जे होम पेज आहे ना त्या होम पेज मध्ये जे फीचर प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. आता सपोज मला हा फीचर प्रोडक्ट काय करायचा आहे अजून एक वाढवायचं तर मी काय करणार. जे आमचं एक होस्टिंगचं प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. आता मी नंतर करेन तिथे मला लॉग इन करायला लागेल. ठीक आहे. ते आता मी रेकॉर्डिंग मध्ये केले ते रेकॉर्डिंग जाणार आहे युट्यूबला आणि युट्यूबला गेल्यानंतर A to Z चे स्टुडंट पाहतील असं नाहीये की बाहेरची पण पाहतील. आणि ते काय थोडस अनसिक्युअर होईल. ठीक आहे ना. त्यामुळे तुमच्या पुढे मी दाखवत नाही. जेव्हा रेकॉर्डिंग बंद करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ते. ओके. जस्ट आता केलं तर जी आपली वेबसाईट आहे A to Z जेवढे क्लायंटचे प्रोजेक्ट आहेत सगळे क्लायंटच्या प्रोजेक्टचा सगळं ऍक्सेस भेटेल. ठीक आहे ना. म्हणजे आपली A to Z हॅक होईल. त्यामुळे मी असं नाही करू शकणार. ठीक आहे. आपला फंड ठीक आहे. हा तुम्ही प्रॉपर एपीआय यूज करा आणि ह्याच एपीआय यूज करा. ठीक आहे. मला लगेच समजतं तुमच्या इथे 4 प्रोडक्ट शो झाले आणि माझ्याकडे 3च होतात. तर तुम्ही काय केलंय सगळा स्टॅटिक डेटा प्रिंट केलाय. ह्या प्रकारे असं काहीतरी आपण डिझाईन केली होती. ठीक आहे. जसं की एखादा युजर आला तो प्रोडक्ट सिलेक्ट करणार तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड करणार ऍड टू कार्ड केल्यानंतर तो प्रोडक्ट जाणार कार्डमध्ये आल्यानंतर तो क्वांटिटी इथे इन्क्रीज करणार किंवा तो प्रोडक्ट आवडला नाही तर तो काय करणार इथून डिलीट करणार. जसं मी चेकआउट पेजला क्लिक केलं तर मला इथे सगळी इन्फॉर्मेशन मागते. डायरेक्टली मी इथे काय केलं प्लेस ऑर्डर केली प्लेस ऑर्डर. जसं मी प्लेस ऑर्डर केली तर मी कोणत्या पेजला आलो जेवढ्या माझ्या ऑर्डर्स आहेत तेवढ्या ऑर्डरला आलो इथे. तर इथे बघा 26/7/2000 सॉरी 1/7/2026 रोजी एक ऑर्डर केली 6,000 रुपयाची केली म्हणजे आज केली. ह्याच्यावर क्लिक केलं तर मला ऑर्डरची सगळी डिटेल काय होती शो होते. आता आपल्या एपीआय मध्ये होत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या एपीआय बनवता तिथे तुम्ही प्रॉपर बनवा. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोफाईल पेजला आलो आणि प्रोफाईल पेजला मी तिथे 2 बटन ठेवलेत. एक लॉगआउट बटन आहे आणि दुसरं ऑर्डर लिस्ट आहे. आता काही जणांनी प्रोफाईल पेज डिझाईन नसेल केलं. ठीक आहे. मी डिझाईन करू का 2 मिनिटात. मी जास्त वेळ नाही घेणार. डिझाईन करण्यासाठी मी काय करणार सिंपल पेंट मध्ये येणार. पुढे आलो पेंट मध्ये आणि मी एक डिझाईन करणार. एक पेंट मध्ये एक स्ट्रक्चर तयार करणार. असं आमचं स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये बघा आता मी डिझाईन कशी करतो. ठीक आहे. इथे आम्ही प्रोफाईलची इमेज असणार. मी असं काहीतरी सांगतोय. त्यानंतर
इथे काहीतरी एक असा बॉक्स असेल, त्यानंतर अजून एक इकडे बॉक्स असेल. ओके, आणि इथे बॉक्सच्या आतमध्ये एक असेल ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, डिझाईन कशी बनवायची ते सांगतो, किंवा चॅट जीपीटी कडून डिझाईन कशी घ्यायची ते पण तुम्हाला समजेल. इथे प्रॉपर ऑर्डर लिस्ट असेल, त्यानंतर इथे असेल प्रोफाईल नावाचं बटन असेल, त्यानंतर इथे असेल लाईक बटन, आणि इथे असेल कार्ड बटन. असं काहीतरी मी एक छोटीशी डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय, जस्ट फक्त आपल्या चॅट जीपीटीला समजलं पाहिजे. ओके, आणि ह्याचा मी काय करतोय, स्क्रीनशॉट घेतो. घेतला स्क्रीनशॉट, गुगलला आलो, इथे मी चॅट जीपीटी सर्च करतो, chatgpt.com, आणि chatgpt.com ला जे आपलं प्रोफाईलचं पेज आहे, त्या प्रोफाईलचा पेजचा सगळा कोड कॉपी केला, पेस्ट केला, आणि जो मी आता इमेज घेतली होती, स्क्रीनशॉट घेतला होता, ते स्क्रीनशॉट पण मी याला काय करतो, स्क्रीनशॉट नाही, स्क्रीनशॉट कुठे आहे इथे, आणि त्याला मी तो स्क्रीनशॉट पण दिला. ठीक आहे, जास्त डोकं नाही, सगळी कॉपी पेस्ट नाही करायचं, फक्त डिझायनिंग साठी मी पार्ट सांगते तुम्हाला कसे बनवायचे. तर इथे बघा, तो आता काहीतरी लेफ्ट बार घेतलाय किंवा राईट बार घेतलाय, आणि इथे मला डिझाईन करून देऊ राहिलाय तो. बघा, सगळी तो टेलवाइंड सीएसएस आणि काय राईट करतो इथे, HTML राईट करतो. ठीक आहे, जास्त मी त्याच्याकडून काही घेणार पण नाही. दिला मला अख्खा कोड, कॉपी केला मी इथे, आणि इथे मी कोड काय केला, पेस्ट केला. जसं पेस्ट केला, आउटपुट पेजला आलो, जी डिझाईन कशी बनवली, झाली डिझाईन. जसं मी एक स्ट्रक्चर दिलं होतं, त्याच प्रकारे मला इथे काय दिली त्यांनी, डिझाईन दिली. बरोबर ना. प्रोफाईल आहे, ऑर्डर लिस्ट आहे, प्रोफाईल, लाईक, कार्ड, आणि ते माझं लॉग आउट बटन. अजून तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असेल तर त्या डिझाईनला तुम्ही अजून काय करू शकता, तिथे इम्प्रूव्हमेंट करू शकता. त्यानंतर इथे तुमचं जे नेम आहे, त्या नेम साठी मी एक तुम्हाला एपीआय पण दिली. बरोबर ना. जस्ट तुम्ही त्या एपीआय ला कॉल केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, तिथे तुमचा डेटा भेटणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो, जस्ट 2 मिनिटं. पोस्टमॅन ओपन करतो मी, ते पोस्टमॅन मध्ये ओपन करून दाखवतो. पोस्टमॅन मध्ये करण्यापेक्षा मी डायरेक्टली काय इम्प्लिमेंट करू, 2 मिनिट नाही लागणार एक एपीआय कॉल करण्यासाठी, आहे ना. ठीक आहे, तुम्हाला लगेच दाखवतो मी ते एपीआय कॉल करून. ठीक आहे, मी डिझाईन अशीच ठेवणार आहे. ठीक आहे, जसं प्रोफाईल पेजला आलो, अरे प्रोफाईलला आहे, ऑर्डर लिस्टला आलो, ऑर्डर लिस्टला येते. ठीक आहे, लाईक कार्ड बटन नाही, लॉग आउट केलं की मी लॉग आउट होऊन जाईल. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट मला इथे माझं नाव, ईमेल आयडी, आणि माझा मोबाईल नंबर, आणि इथे माझा पासवर्ड शो करतो. ठीक आहे, पासवर्ड करीत नाही, पण मी तुम्हाला दाखवतो एक एपीआय कॉल करून. तर आता मला एपीआय कॉल करायची, त्यासाठी मी काय करणार, इथे एक यूज इफेक्ट घेणार आहे. काय घेणार इथे मी, जास्त झूम झालं, यूज इफेक्ट. यूज इफेक्टच्या आतमध्ये काय असतो, एक ॲरो फंक्शन प्लस असतो, एक ॲरो फंक्शन असतो, आणि लास्ट मध्ये ऑच करण्यासाठी एक स्क्वेअर ब्रॅकेट असतो. आपल्याला कुणावर ऑच नाही ठेवायची, आपण कुणाला सांगणार नाही. ओके, मला एक एपीआय कॉल करायची. एपीआय कॉल करण्यासाठी एक्झॉस कोणती एपीआय कॉल करायची, एकदा मी चेक करू. चेक करण्यासाठी मी फोल्डर मध्ये आलो, माझ्या रिॲक्ट.js एपीआय मध्ये. तर इथे मला काय पाहिजे, युजर लॉग इन रजिस्ट्रेशन आहे, स्लायडरची प्रोडक्टची आपल्याला कोणाची पाहिजे, युजरची पाहिजे. ठीक आहे, मी इथे आहे, इथे युजर प्रोफाईल, मेथड कोणती, पोस्ट आहे. त्याला काय पास करायची, डेटा फक्त टोकन पास करायची. ठीक आहे, ह्या एपीआय ला मी कॉपी केलं, म्हणजे URL ला कॉपी केलं, कोड मध्ये आलो, एक्झिऑसला मी सांगणार आमची एक्झिऑस, आमची मेथड आहे पोस्ट, कारण आम्हाला डेटा पाठवायचा. URL इथे पास केली, जस्ट इथे असते आपली URL नंतर ओबीजे असतो, कोमा दिला, डॉट दिला, इथे असतो देन राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिस्पॉन्स. जो रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग करतो. ठीक आहे, आणि इथे काय असते आपली URL. जस्ट मी इथे URL पेस्ट करतो, केली URL पेस्ट, आणि त्या URL आपल्याला ऑब्जेक्ट पाठवायचे. त्यासाठी व्हेअर ओबीजे इक्वल टू ओपन करली, क्लोज करली, आणि काय पाठवायची त्याला, टोकन. कुठे द्यायला मी इथे
इथे सांगितले ना टोकन, मेथड पण सांगितली. जेव्हा मी बॅकएंड क्रिएट केले तेव्हा सगळं मी काय केलं, एका फाईलमध्ये राईट करून ठेवले. कोलन दिला, टोकन कुठे आहे आपलं, लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, आणि गेट नाही फक्त इथे गेट आयटम, आणि इथे सांगणार काय घ्यायचं आपल्याला, लोकल स्टोरेज मधून फक्त टोकन घ्यायचे. आणि टोकन आपण कुणाला पास केले, ओबीच्या त्या URL ला पास केले. जस्ट मी आउटपुट पेजला आलो, एकदा डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं आणि इथे एकदा रिफ्रेश करतो. थोडस थांबलो तर इथे बघा, मला रिस्पॉन्स मध्ये काहीतरी भेटलंय इथे काय काय भेटलंय, डेटा भेटलाय, कॉन्फिग भेटलंय, त्यानंतर हेडर भेटलाय, स्टेटस भेटलाय. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. एपीआय मध्ये आलो, रिस्पॉन्स मधून डेटा, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा डबल रिफ्रेश करतो मी. तर आता इथे बघा आलाय डेटा, इथे डेटामध्ये काय आलाय, डेटाच्या आतमध्ये परत डेटा आलाय, है ना, आलाय ना. आपण डेटा प्रिंट केलाय ना इथे, पण डेटाच्या आतमध्ये अजून आपल्याला एक डेटा दिसतो, बरोबर. ठीक आहे, मग मी इथे काय करतो, आउटपुट पेज मध्ये डबल डेटा राईट केला, आउटपुट पेजला आलो, डबल रिफ्रेश केलं मी इथे, तर इथे मला आलाय ॲरे ऑब्जेक्ट, आणि त्या ॲरे ऑब्जेक्ट मध्ये काय आलाय, एक डेटा आलाय, आणि एक डेटा मध्ये काय आलंय, माझं टोकन आलंय, मेल आलाय, माझा मोबाईल नंबर आलाय, माझं नेम आलंय, पासवर्ड आलाय, आणि माझा आयडी आलाय. मग आता जो माझा ईमेल आहे तो ईमेल मी इथे प्रिंट करतो. ओके, पण त्याआधी जो आपल्याला डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, चालेल ना. मग आपल्याला व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल लागणार आहे, बरोबर. जस्ट मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, त्या व्हेरिएबलला नाव काय द्यायचं, प्रोफाईल इन्फो नाव दे. ओके, आणि इथे असेल त्याचा एक फंक्शन सेट प्रोफाईल इन्फो इक्वल टू, इथे काय असणार आहे, यूज स्टेट, आणि कोणत्या टाईपचा डेटा राहणार आहे त्यामध्ये, ॲरे, इथे फक्त स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा. ओके, झाला व्हेरिएबल बनून. मग आता आपण काय सांगू, जिथे तू डेटा कन्सोल केलाय तिथेच काय करतो, जो सेट प्रोफाईल इन्फो आहे त्यामध्ये तू रिस्पॉन्स मधून डेटाच्या आतून डबल डेटा, तो डेटा काय करतो, त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर. ओके, जसं आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं, जसा मला हा डेटा आलाय तो डेटा कुठे स्टोअर झाला, आता ह्या प्रोफाईल इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आता मला सांगा, त्या ॲरे ऑब्जेक्ट मध्ये कितव्या नंबरला हा तो डेटा आहे, कितव्या इंडेक्स नंबरला आहे, 0 नंबरला आहे ना, पक्का ना. मग इथे मी लूप लावण्यापेक्षा एकच डेटा आहे, आपल्याला माहिती आहे एकच डेटा येणार आहे. मग मी काय करतो, इथे जिथे कुठे आपलं प्रोफाईल इमेज मेल, ठीक आहे, इथे त्यांनी व्हॅल्यू मध्ये मेल प्रिंट केले, बरोबर ना. मग मी त्या व्हॅल्यू मध्ये जेव्हा इथे कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, त्या प्रोफाईल इन्फो मधून इंडेक्स नंबर ऑफ 0 मधून काय प्रिंट करायची माहितीये तुला, की त्याला आपण सांगू, त्यामधून तू प्रिंट कर युजर ईमेल. कोड मध्ये आलो आणि इथे सांगतो डॉट युजर अंडरस्कोर ईमेल. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर इथे बघा इनपुट बॉक्स मध्ये काय आलंय, माझं इथे एरर दाखवतोय का दाखवतोय, एकदा चेक करू मी इथे. ठीक आहे, एक ॲरे ऑब्जेक्ट आलाय, ठीक आहे, करली आपण ओपन आणि क्लोज करून डेटा दिलाय, 0 इंडेक्स नंबर मधून डेटा असा असा प्रिंट कर. ओके, जस्ट मी डबल एकदा चेक करतो काय प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आपल्याला जो डेटा आलाय तो आलाय एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय, त्यामध्ये 0 इंडेक्स मध्ये डेटा आलाय. ओके, इतर तर काही प्रॉब्लेम नाहीये, तो डेटा स्टोअर झालाय आपल्याला डेटामधून, डेटाच्या आतून डेटा स्टोअर झाला ह्या प्रोफाईल इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, मग जो प्रोफाईल इन्फो नावाचा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला मी जस्ट इथे काय करतो, एका लूप मध्ये प्रिंट करून चेक करतो. एकदा लूप मध्ये म्हणजे इथे मी घेतला, एक ओपन करली, क्लोज करली, प्रोफाईल इन्फो मधून डेटा प्रिंट करायचा आहे, मॅप ओपन करली, क्लोज करली, त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन, पहिला असतो व्हॅल आणि सेकंड असतो आपल्याला इथे इंडेक्स भेटतो, आणि इथे जिथे आपण करली टाकतो तिथे टाकायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट. आणि इथे मी काय करतो, एक H1 घेतला आणि त्या H1 मध्ये
व्हॅल मधून युजर अंडरस्कोर ईमेल ला प्रिंट करतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर मला इथे प्रॉब्लेम काय दिसलाय का, इथे माझा ईमेल प्रिंट झाला इथे. ओके. त्यानंतर सेकंड डेटा काय येतोय, आपण तो पण डेटा एकदा प्रिंट करून चेक करू. प्रॉपर डेटा प्रिंट होत आहे का, नेम आलाय, मोबाईल नंबर आलाय, सगळा डेटा एकदा प्रिंट करून चेक करू. त्यासाठी इथे एका खाली एक नाही चालणार. त्यासाठी आपल्याला ह्याला सगळ्यांना राईट करायला लागेल एका टॅगच्या आतमध्ये. इथे मी राईट केले युजर मोबाईल आणि इथे असतो आपला युजर. जस्ट आउटपुट पेजला आलो आणि इथे एकदा रिफ्रेश करून पाहिलं तर इथे बघा काय काय प्रिंट झाले, माझं ईमेल, मोबाईल आणि नेम प्रिंट झाले. ते फक्त आपल्याला काय करायचे, ह्या इनपुट बॉक्स मध्ये प्रिंट करायची. मग त्यासाठी काय करा माहितीये, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हा ड्यू पकडायला लागेल. कोणता, फुल नेम वाला, ईमेल वाला आणि तो मोबाईल वाला. कोणता ड्यू आहे, हा ड्यू असेल आय थिंक. त्या ड्यूच्या आतमध्ये नेम आहे, ठीक आहे, हाच ड्यू आहे. ठीक आहे, मग ह्या ड्यूच्या आतमध्ये जो आपला मॅप फंक्शनचा स्टार्टिंग आहे, त्या स्टार्टिंगला मी इथे कॉपी करतो आणि स्टार्टिंग मध्ये इथे मी काय करतो, त्याला फक्त प्रिंट केला. आणि त्याचा एंड कुठे असणार, की ह्या ड्यूच्या बाहेर एंड असणार आहे. जसं की बाहेर कुठे, ह्याला कॉपी केलं मी, ह्याला डिलीट करतो आणि ह्याचा ड्यूचा एंड कुठे आहे, ह्या जस्ट इथे आहे. आणि त्याचा एंड मी कुठे करणार आहे, ह्या ड्यूच्या अगोदर. कोणता ड्यू आहे, ठीक आहे, आणि इथे मी ड्यूचा एंड केलाय. आता हे एरर काय आलाय बघा, एरर काय आलाय की आपण हा ड्यू, परत हा ड्यू आणि हा ड्यू, सगळे ड्यू काय केलेत, एका खाली एक घेतले, त्यामुळे आपल्याला तो एरर आलाय. मग त्याआधी आपण काय करू, एक एम्प्टी टॅग घेतला स्टार्टिंगला आणि त्याचा एंड कुठे करणार आपण, इथे लास्ट मध्ये एंड करू फक्त, बस फंडा खतम झाला. आपला प्रॉब्लेम सॉल्व. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे काही प्रॉब्लेम नाही. डेटा पण प्रिंट झालाय का, ठीक आहे, हा स्टॅटिक डेटा प्रिंट झालाय, डायनॅमिकली आपण प्रिंट नाही केला. जसं की मी इथे आलो आणि इथे बघा फुल नेम मध्ये बघा व्हॅल्यू मध्ये दत्ता आहे. ओके, व्हॅल्यू मधलं मी दत्ता पात्रे रिमूव्ह केलं. त्यानंतर ईमेल मधला जो ईमेल होता तो पण मी इथे रिमूव्ह केला. जो व्हॅल्यू मध्ये जो मोबाईल नंबर दिलता तो पण मी इथे रिमूव्ह केला. आणि ऍड्रेस मधला जो व्हॅल्यू मधला अहिल्यानगर आहे तो पण मी इथे काय केला, रिमूव्ह केला. आलं इथे, ठीक आहे. आता इथे काय करायची, फुल नेमच्या जागी आपलं नेम प्रिंट करायचं. मग त्यासाठी त्याचा इनपुट बॉक्स कुठे, फुल नेमचा इथे, ओपन करली केला, क्लोज करली केला. व्हॅल्यूच्या आतून आपल्याला प्रिंट करायची युजर अंडरस्कोर नेम. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे माझं फुल नेम प्रिंट झालं. त्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला काय प्रिंट करायची, ईमेल प्रिंट करायची. जस्ट व्हॅल्यू मध्ये आलो, ओपन करली केला, व्हॅल्यूच्या आतून युजरचा ईमेल प्रिंट करा आणि त्यानंतर व्हॅल्यू मध्ये इथे प्रिंट कर, व्हॅल्यूच्या आतून युजरचा मोबाईल, युजर अंडरस्कोर मोबाईल. जस्ट त्यानंतर मी आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो, रिफ्रेश केलं तर इथे बघा माझं नाव आलंय, ईमेल आय डी आलाय आणि इथे माझा काय आलाय, मोबाईल नंबर आलाय. ठीक आहे, जसं की मी माझं अकाउंट लॉग आउट केलं आणि सपोज दुसऱ्याचं अकाउंट ओपन करतो. कुणाचा आहे युजर नेम, मोबाईल, पासवर्ड माहिती आहे सौरभ, काय सांग, मोबाईल नंबर काय आहे, 9699182236 आणि पासवर्ड 5055 झाला. चेकबॉक्स भरला, लॉग इन केलं मी. आता हे अकाउंट कुणाचं ओपन झालंय चेक करू मी, तर इथे बघा दिसतं मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलाय. प्रोफाईल मध्ये आलो, प्रोफाईल मध्ये आल्यानंतर अकाउंट कुणाचं आहे, यस यस यस, तीनदा यस वाल्याचं आहे. त्याचा ईमेल आय डी काय आहे, सौरभ आलाय. बाकी इथे पासवर्ड, त्याचा पासवर्ड पण आपण इथे प्रिंट करू शकतो पण मी करत नाही. ओके, समजलंय प्रोफाईल.